मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत दहीहंडीसाठी हजारो गोविंदा रस्त्यावर उतरले होते. गोविंदा पथकांमध्ये जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडण्याची तसेच बक्षीस जिंकण्याची स्पर्धा सुरू होती. दहीहंडीच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये पोलीस तैनात होते. काही गोविंदा पथकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं समोर आलंय. गर्दी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. त्याच वेळी नियम मोडणाऱ्यांवर ते कारवाईही करत होते. मुंबई पोलिसांनी शनिवारी दिवसभरात 10,000 पेक्षा जास्त ई चलान जारी केले आहेत. या ई चलानच्या माध्यमातून तब्बल 1,13 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. गेल्या वर्षी दहीहंडीला वाहतूक विभागाने 13,146 चलन बजावत 1,05 लाखांचा दंड ठोठावला होता. विना हेल्मेट वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने येणे, टू व्हीलरवर ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच वेगाने वाहन चालवणे अशा विविध कारणांसाठी हा दंड आकारण्यात आलाय. चलान बजावण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच असून दंडाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं वाहतूक विभागाने सांगितलंय.